नवला घेतोय. त्याच संबंधात आजची ही पत्रकार परिषद आम्ही बोलावली आहे. मी तुम्हा सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत करतोय आणि यावर सविस्तर आमचे जे सर आहेत आणि मंगेश सर आहेत. थँक्यू. तुमचं सगळ्यांचं स्वागत. सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1 सम्राट क्लब इंटरनॅशनल ही जी आंतरराष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे ती 1992 साली पुण्यात स्थापन झाली आणि आज त्यांचे 1936 क्लब आमच्या संपूर्ण गोव्यात आहे. यापूर्वी आपले क्लब गोव्याबाहेरही होते आणि येणाऱ्या काळात गोव्याबाहेर क्लब करण्याचा आमचा मनोदय आहे. आजच्या ज्या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे तो सम्राट संगीत सितारा. सम्राट संगीत सितारा गोव्यातील ही सम्राट क्लब इंटरनॅशनलची ही देशातील एकमेव स्पर्धा आहे जी शास्त्रीय संगीताला उत्तेजन देणारी आहे आणि ही साधारण 19 वर्षापूर्वी आणि यंदा 19 वर्षापूर्वी सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1ने सुरू केली आणि या स्पर्धेतून नवे उभरते शास्त्रीय गायक कलाकार निर्माण झाले आणि आज ते प्रस्थापित कलाकार म्हणून संपूर्ण देशात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी स्थान मिळवलं आहे. आणि याच एकूण प्रवासाचा यंदाची ही द्विदशकपूर्ती सोहळा, द्विदशक म्हणजे 20 वर्षात आपण हे सतत करत आहोत आणि ह्या सम्राट संगीत सिताराच्या या 20व्या पर्वासाठी आपल्याला गोवा कला आणि संस्कृती संचालनालयाचं सहकार्य आहे. त्याशिवाय मंगेश गावकर अँड असोसिएट्स जे इन्व्हेस्टमेंट अँड इन्शुरन्स या क्षेत्रामध्ये आहेत त्यांचं पण सहकार्य आहे. आराध्य रिअल इस्टेट्स टूर्स यांचं पण आपल्याला या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आहे. आणि ही स्पर्धा गेल्या वर्षी आपण सावंतवाडीत प्राथमिक फेरी घेतली होती आणि ही दुसऱ्यांदा आपण घेतो आहे. आणि ही सम्राट संगीत सिताराची जी दुसऱ्या वर्षीची फेरी आहे ती सम्राट क्लब मये, जो आपला एक असा क्लब आहे जो व्हायब्रंट क्लब आहे, ज्याचे क्लबाचे जे अध्यक्ष आहेत अतिशय तळमळीचे आहेत आणि या गेले कित्येक दिवस ते सावंतवाडीत येतात जातात. आणि कारण काय, कुठल्याही सुगम संगीत, भक्ती संगीत या स्पर्धेला स्पर्धक खूप येतात, पण शास्त्रीय संगीताच्या स्पर्धेसाठी मुलं मिळणं खूप कठीण होतं. आणि आपल्याकडे जो ते डिटेल सांगतील तुम्हाला, आपल्याकडे जो हा स्पर्धेचा जो हे आहे नियम आहेत ते मंगेश गावकर हे गेल्या वर्षी सम्राट क्लब माशेलचे अध्यक्ष होते आणि यंदा सम्राट क्लबने त्यांना जो सम्राट संगीत सितारा आहे त्याचे चेअरमॅन म्हणून अपॉइंट केलेलं आहे.